कुठलं नवीन टॉपिक बघायचं आहे आज आपल्याला? दिशाज्ञान. या दिशाज्ञान पाहण्यासाठी आपल्याला काही बेसिक कन्सेप्ट असते, ते क्लिअर असणं गरजेचं आहे. बेसिक म्हणजे काय? जसं सुरुवातीला तुम्हाला पूर्ण दिशा तर माहितच पाहिजे. काय माहित पाहिजे? दिशा म्हणजे काय हे सर्वांना माहित असेल कदाचित, नाही का? ही कुठली दिशा? ही सांगा रे. ही 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 आणि ही येईल का लक्षात? या दिशा पाठ पाहिजे. याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये महत्वाची असते तुमची बाजू. काय असते महत्वाची? त्यात डावी बाजू आणि उजवी बाजू. डावी बाजू कशाला म्हणतात? उजवी बाजू कशाला म्हणतात? उजवी बाजू म्हणजे काय? एकच लक्षात ठेवू, एक दुसरी लक्षात नाही ठेवली तरी चालेल. उजवी बाजू म्हणजे काय तर घड्याळीचा काटा कसा फिरतो माहिती आहे ना? तिन्ही काटे कशी फिरते? असे. कोणत्या साईडला फिरते? उजव्याला. मग उजवी बाजू जर म्हटले, तुम्हाला जर म्हटलं उजवीकडे चला, तर काय कराल? घड्याळीचा काटा लक्षात घ्यायचा. समजा मी इथून इथे वर गेलो आहे, मला म्हटलं आहे त्याने की उजव्या बाजूला जायचं, मग काय करू? इकडे जावं लागेल मला, बरोबर आहे? समजा मी इथून इथे येतो, उजव्या बाजूला चला, काय कराल? वर की खाली? इथून उजवी बाजू वर आहे, कारण काटा हा असा असा फिरतो. इथून काटा असा असा फिरायचा, हे लक्षात. समजा मी खाली येत आहे असा, उजवी बाजू कुठली? कुठली? इकडली, कारण काटा कसा फिरतो? असा असा फिरतो. लक्षात येते का तुमच्या? म्हणजे तुम्हाला पाहायचं काय? फक्त उजवी बाजू. डावी बाजू म्हटलं की याच्या विरुद्ध जायचं, याच्या विरुद्ध जायचं, याच्या विरुद्ध जायचं. कळत आहे का तुम्हाला? या काय झाल्या? बाजू. याच्या व्यतिरिक्त महत्वाचे असते तुमचे कोन. काय महत्वाचे असते? कोन. आता कोन म्हणजे काय? जसं हे दिशा दिशा आहे है ना? हे कुठली दिशा आहे? पूर्व. तर ही काय रे? पश्चिम. ही काय रे? उत्तर. आणि ही काय? मग याच्यामध्ये किती अंशाचा कोन आहे? याच्यावरही प्रश्न असते. 90 अंशाचा. मग याच्यात आणि याच्यात किती अंशाचा कोन आहे? 180 आहे. समजा मधातून एक असं जर काढलं तर याच्यात आणि याच्यात कितीचा असेल? 45. कळत आहे का? हे कोण माहित पाहिजे. आणि याच्या व्यतिरिक्त एक महत्वाचं म्हणजे आपला एक सिद्धांत. कुठला? पायथागोरस. पायथागोरस. हे आल्यानंतर मी तुम्हाला सांगतो या सिद्धांत काय अप्लाय करून पाहू डायरेक्ट आपण. हे लक्षात. म्हणजेच काय असते सिद्धांत? काय आहे तो? हा, कर्णाचा काय रे? वर्ग. बरोबर. दोन्ही बाजू घेऊ आपण. पहिल्या बाजूचा वर्ग घेऊ अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग, असं येईल का लक्षात? एखादे गणित आल्यानंतर त्यावेळेस त्याला अप्लाय करू. कुठल्या गोष्टी महत्वाच्या? पहिले तर काय? दिशा. नंतर काय? बाजू. त्याच्यानंतर काय? कोन. आणि त्याच्यानंतर पायथागोरस सिद्धांत. येईल लक्षात? सरळ सेवेच्या बॅच मध्ये आपण हे शिकवलेलं आहे पूर्ण बेसिक पासून. येईल लक्षात? चला जाऊ पुढे. आहे लिहून घेता? नाही ना? एक्स व वाय हे दोन विद्यार्थी, काय म्हटलं पहा, एक्स व वाय हे दोन विद्यार्थी त्यांच्या शाळेपासून घरी जाण्यासाठी चालू लागले. ते एकमेकांच्या परस्पर विरुद्ध दिशांना 1.5 किमी गेले आणि नंतर प्रत्येक जण त्याच्या उजवीकडे वळला व 2 किमी चालून घरी पोहोचला. तर त्याच्या घरातील अंतर किती? एमपीएससी सॅट 2017 ला विचारलेला क्वेश्चन आहे. लक्ष द्या काय म्हणते पहा. एक्स व वाय हे दोन विद्यार्थी त्याच्या शाळेपासून घरी जाण्यासाठी निघाले. एक शाळा आहे समजा, इथे हे शाळा आहे. त्या शाळेतून ते घरी जाण्यासाठी निघाले, चालू लागले. ते एकमेकांच्या परस्पर विरुद्ध. विरुद्ध म्हणजे एक इकडे गेला इकडे गेला किंवा वर गेला खाली गेला, असं विरुद्ध दाखवा लागेल. म्हणजे एक जर इकडे गेला तर एक इकडे जाईल. आलं लक्षात? आता काय म्हटलं? एकमेकांच्या परस्पर विरुद्ध 1.5 किमी गेले. म्हणजे दोघे किती गेले? सारखे सारखे गेले. हा एक्स असेल आणि हा वाय असेल असं गृहीत धरू. हा किती गेला? 1.5 गेला आणि हा सुद्धा 1.5 गेला. क्लिअर? ठीक आहे. आता गेले आणि नंतर प्रत्येक जण त्याच्या उजवीकडे वळला. मग याची उजवी बाजू कुठली? काट्याची दिशेची. किती गेला? त्याच्या वळला व 2 किमी चालून घरी. म्हणजे इथून हा 2 किमी गेला. ओके. आणि हा त्याच्या उजवी बाजू कुठली? वरची. हाही किती गेला? 2 किमी गेला. येईल लक्षात? चालून घरी पोहोचला. तर त्यांच्या घरातील अंतर किती? म्हणजे दोघांच्या घरातील अंतर काढायचं तुम्हाला. म्हणजे करायचं काय माहितीये का? हा टाकायचा. हे बघा असा. येते का लक्षात तुमच्या? असं काढायचं आहे. मग पायथागोरस सिद्धांत लागेल. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? एक काटकोन तयार करून घ्यावा लागेल असा. हे बघा
हा तुमचा इथे काटकोन झाला म्हणजे समोरील बाजू काय असते, कर्ण असते. हे लक्षात. मग कर्ण जर काढायचं असेल, मला जर कर्ण काढायचं असेल, x चा वर्ग घेतोय, मला त्यासाठी ही बाजू आणि ही बाजू माहित असणं गरजेचं आहे. मग ही बाजू किती, इथे 2 आहे, तर हे सुद्धा 2च आहे ना रे. म्हणजे एकूण ही बाजू किती आहे, पूर्ण 4. आता ही दीड आहे तर ही दीड आणि दीड 3. ही पूर्ण किती आहे तर 3. दोन्ही बाजू मिळाल्या तर कर्ण मिळेल. आता आपल्याला चला, एक आहे 4 चा वर्ग आणि दुसरा आहे 3 चा वर्ग. मग 1 चा वर्ग बरोबर 4 चा 16, 3 चा 9. मग मला एक सांगा रे, 16 आणि 9 25, आणि या 25 चं वर्गमूळ किती रे, 5. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे, 5. हा जो कर्ण आहे, याचं घर आणि त्याचं घरामधलं अंतर जे आहे ते किती आहे, 5 किमी आहे. ओके, लिहून घ्या 5. पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, उत्तर लिहून घ्या. प्रश्न राहिले तरी चालते, लिहिता येईल नंतर तुम्हाला. ठीक आहे, जायचं पुढे. काय म्हणते प्रश्न बघा. राम घरापासून 15 किमी दक्षिणेकडे गेला व पूर्वेकडे वळून 10 किमी गेला. आता आपण पूर्ण प्रश्न वाचून घेण्यापेक्षा एक एक पॉइंट वाचू आणि लिहत जाऊ. ठीक आहे ना, सारखंच पडेल. राम घरापासून 15 किमी दक्षिणेकडे गेला. आता इथे घर असेल, ठीक आहे. इथून तो दक्षिणेकडे किती गेला रे, 15. दक्षिणेकडे 15 व पूर्वेकडे वळून 10 किमी गेला. पूर्व बाजू कुठली, तिकडली. इथून हा, आता इथून नका होऊ, इथून इथे आला तो, कारण पॉइंट इथे होता आपला. ठीक आहे, इथून पूर्वेकडे किती गेला तो, 10 गेला. ठीक आहे, 10 किमी गेला. नंतर उत्तरेकडे वळून 5 किमी. उत्तर कुठे आहे, वर किती गेला, 5 किमी गेला. हा, उत्तर 5 किमी गेला, अंतर चालला. व पुन्हा पश्चिमेकडे 10 किमी चालत जाऊन, पश्चिमेकडे म्हणजे कुठे, माझ्याकडे इकडे, पश्चिमेकडे किती गेला तो, 10, म्हणजे बरोबर इथंच आला. लक्षात, इथे आला. 10 किमी चालत जाऊन थांबला. तर राम घरापासून कोणत्या दिशेला आहे. आता त्याचं घर कुठं होतं, हे बघा ना, हे घर आहे ना त्याचं. घराकडून कोणत्या दिशेला आहे तो, दक्षिणेकडे आहे. म्हणून टाका उत्तर हे दक्षिण. दक्षिण, तो गेला दक्षिणेकडे, तिकडून फिरून अजून तिथंच आला त्याच रेषेवर. याचा अर्थ तो दक्षिणेकडे आहे. हे लक्षात, हे दक्षिण आहे. आता यांनी किमी, किती किमी अंतरावर म्हटलं तर मला एक सांगा, हे पूर्ण किती आहे, 15. हे किती आहे, 5. म्हणजे 5 सोडून द्या, 15 मधून 5 गेले 10. म्हणजे उत्तर काय, दक्षिण 10. येईल लक्षात, आहे पर्याय मध्ये दक्षिण 10. लिहून घ्या, येईल का लक्षात. दिशेवर आधारित जे प्रश्न असतील ते मोठेच असते, बरं लक्षात घ्या. ठीक आहे, ठीक आहे, जायचं पुढे. ठीक आहे, काय म्हणते पहा. एक नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. या मार्गात ती एका टेकडी भोवती डावीकडे वळून, ठीक आहे, यांनी काही हे दिलं नाही आपल्याला. पहा, लक्ष द्या. एक नदी आहे, तिथे उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. किती किमी वाहते असं काही दिलेलं नाहीये. ठीक आहे, व एक टेकडी, समजा इथे एखादी टेकडी लागली, इथे लक्ष द्या, इथे एखादी टेकडी लागली तर ते एक इकडे जाईल किंवा इकडे जाईल. जिकडे नरम जागा आहे त्या साईडला जाईल, जिकडे गोटाना आहे, कडक जागा आहे, तिकडे ती ओळख नाही. ठीक आहे ना. मग या मार्गात ती एका टेकडी भोवती डावीकडे. मग याची डावी बाजू कुठली, इकडली ना, इकडे उजवी होऊन जाते, इकडली काय डावी बाजू. मग हिची डावी बाजू इकडे जर असं जर येत असेल ते, आणि काय म्हणजे टेकडी भोवती डावीकडे वळून अर्धवर्तुळ करते. म्हणजे ही इथून अशी वळते ना, असं अर्धवर्तुळ करते. पूर्ण वर्तुळ केलं नाही, अर्धवर्तुळ केलं. हा, अर्धवर्तुळ करते आणि नंतर डावीकडे काटकोनात. मग डावी बाजू कुठली, आता इकडे आहे, माझी डावी बाजू कुठली, खालची है ना. मग डावी बाजू खालची आहे तर किती काटकोन, हे बघा इथे बरोबर काटकोन झाला, अजून खाली येते, काटकोन बनला इथे, खाली आली. नंतर काटकोन करून वळते व वाहू लागते. तर ठिकाणी नदी कोणत्या दिशेने वाहते आहे, कोणत्या दिशेने वाहते, ही दक्षिण. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे काय, दक्षिण. हे लक्षात लिहून घ्या, दक्षिण.
काय अडचण असेल तर विचारा. STI पूर्व 2016चा तो विचारला गेलेला क्वेश्चन आहे. जायचं पुढे. ठीक आहे रे. काय म्हणते प्रश्न समजून घ्या. उगवतीच्या दिशेने 5 किमी अंतर चालून, उगवतीची दिशा म्हणजे कोणती? पूर्व दिशा. पूर्व दिशेला 5 किमी अंतर चालून गेल्यावर राधा उजवीकडे वळली. आता इथून उगवतीची दिशा किती गेली ती? 5. अंतर चालून गेल्यावर राधा उजवीकडे, उजवी म्हणजे काय? खाली, उजवीकडे वळली व सरळ 4 किमी गेली. इथून आली ती 4 किमी अंतर. 4 किमी अंतर चालल्यावर ती डावीकडे वळली आणि 4 किमी अंतर गेली. डावी बाजू कुठली? आता हिची डावी बाजू कुठली? तिकडली. ही खाली आहे ना, उजवी बाजू काट्याच्या दिशेने, डावी बाजू विरुद्ध दिशेने. किती गेली परत? 4 किमी. 4 किमी अंतर चालल्यावर ती ध्रुव ताऱ्याकडे पाठ फिरवून, ध्रुव तारा कुठे असते? उत्तरेकडे, वर असते. मग ध्रुव तारा म्हणजे इकडे पाठ व्हायला पाहिजे, याचा अर्थ इकडे कुठे जावं लागेल? खाली जावं लागेल. आलं? ध्रुव ताऱ्याकडे. बघा महत्वाचा शब्द आहे, ध्रुव ताऱ्याकडे पाठ फिरवून. म्हणजे तिला तिची पाठ कुठे न्यायची आहे? वर न्यायची आहे. म्हणजे ती कुठे जाईल? इकडे जाईल. कळत आहे का रे? ध्रुव ताऱ्याकडे पाठ फिरवून 8 किमी अंतरावर थांबली. इथून 8 किमी अंतरावरती जाऊन थांबली. तर मूळ ठिकाणाहून ती सर्वात जवळ किती अंतर असेल? सर्वात जवळ म्हणजे काय? तुम्हाला इथून स्टार्ट करावं लागेल आणि हे शेवटच्या पॉइंट पर्यंत हा न्यावा लागेल असा. ओके, हे अंतर तुम्हाला शोधायचं आहे. मग हे अंतर शोधण्यासाठी तुम्हाला कोणत्या बाजू माहित पाहिजे? ही. आता इथे काटकोन झाला नाही, मग काटकोन इथे मी करून घेतो. बघा तयार, हे काटकोन इथे तयार झाला. येईल लक्षात? मग आता काटकोनासमोरील काय करणं? मग मला एक सांगा, ही किती आहे? हे इथून इथपर्यंत 5 आणि हे 4 आहे, तर इथून इथपर्यंत 4. 5 आणि 4 ही झाली पूर्ण 9. हे महत्वाचं आहे काढणं. आता हे पूर्ण इथून इथपर्यंत 8 आहे आणि हे किती आहे? 4. 8 आणि 4 पूर्ण 12. म्हणजे आता पायथागोरस आपल्याला वापरता येतो. म्हणजेच काय? 1 चा वर्ग बरोबर 9 चा वर्ग अधिक 12 चा वर्ग. क्लियर? 1 चा वर्ग बरोबर 9 9 12 चा 144. सांगा रे किती झाला तो? 225 चा वर्गमूळ सांगा किती? 15. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे 15. STI मुख्य 2012 चा क्वेश्चन होता. हे लक्षात? चला लिहूया. लिहिलं का सर्वांनी? ठीक आहे, जायचं पुढे. चला काय म्हणते पहा. जॉन्सन त्याच्या कार्यालयाकडे कारने निघाला. तो उत्तरेकडे 15 किमी गेला, नंतर 10 किमी पश्चिमेकडे गेला. पहा काय म्हणते. जॉन्सन त्याच्या कार्यालयाकडे कारने निघाला. आलं लक्षात? ठीक आहे. उत्तरेकडे 15 किमी गेला. आता इथे तो असेल, ठीक आहे. इथून तो उत्तरेकडे किती गेला? 15. क्लियर? 15 किमी गेला. नंतर 10 किमी पश्चिमेकडे गेला. पश्चिम बाजू कुठली? इकडली. किती गेला तो? पश्चिमेकडे किती गेला? 10. इथून हे 10 घेतले मी, पश्चिमेकडे 10 गेला. नंतर तो दक्षिणेकडे वळून 5 किमी गेला. दक्षिणेकडे किती आला तो? 5 किमी. 5 किमी म्हणजे थोडा एवढाच असेल, हे 5 किमी आला. ओके, 5 किमी गेला. पूर्वेकडे वळून त्याने 8 किमी अंतर
पार केले. पूर्वेकडे म्हणजे किती, इकडे किती गेला तो 8, इथे 8 आला. ओके, आता अंतर पार केले. शेवटी त्याने उजवीकडे वळून 10 किमीचा प्रवास केला. उजवी म्हणजे काय, खाली. लक्षात 10 किमी, 10 किमी हा 15 मी बाजूला लिहून घेतो इकडे. ठीक आहे, आता तो इथून इथपर्यंत 10 किमी बरोबर इथं झाला. कारण काय माहितीये का, हे पूर्ण किती आहे 15 आणि हे 5 आणि हे 10 म्हणजे एकूण किती झाला, हा सुद्धा 15. 10 आणि 5 15 झाला म्हणजे बरोबर मध्ये आले. हा, उजवीकडे 10 किमीचा प्रवास केला. प्रारंभिक बिंदूपासून आता तो किती दूर व कोणत्या दिशेला आहे. होता कुठे, विचार करा, डायरेक्ट उत्तर नाही सांगायचं. होता कुठे, हा इथे होता. बरोबर आहे, इथे होता. इथून हे किती किमी अंतर आहे, 2. कारण हे एवढं 10 आहे, हे 10 आहे, तर हे किती असायला पाहिजे, 2. हे 2 आहे तर हे 2 असायला पाहिजे, म्हणजे 2 किमी तुमचं बरोबर निघालं. आता दिशा कुठली, हे आपण आहे, आपण आपल्या बाजूला इकडली बाजू म्हणजे कुठली आपली, पश्चिम, म्हणजे 2 किमी पश्चिम हे आपल्या प्रश्नाचं काय असायला पाहिजे, उत्तर असायला पाहिजे. 2 किमी पश्चिम. टाइम 2020 चा क्वेश्चन होता. ठीक आहे, ठीक आहे. जमील त्याच्या सायकलवरून त्याच्या घराच्या पूर्वेला 2 किमी त्याच्या मैत्रिणीला दानाला तिच्या घरी भेटायला गेला. या ठिकाणाहून हे 2 मित्र आता कुठून कुठे गेला पहा. जमील त्याच्या सायकलवरून त्याच्या घराच्या पूर्वेकडे, समजा लक्ष द्या, हे त्याचं घर आहे, हे काय त्याचं घर आहे. इथून तो पूर्वेकडे किती गेला, 2 गेला. किती गेला, 2. इथून तो कुठे गेला, पूर्वेकडे 2 गेला. आणि कोणाला भेटायला गेला, हे त्याचं घर आहे. हे काय त्याचं घर, हे महत्वाचं आहे. 2 किमी त्याच्या मैत्रीला दानाला, म्हणजे इथे कोण आहे, इथे आहे दाना. ठीक आहे, भेटायला गेला, तिच्या घरी भेटायला गेला. या ठिकाणाहून हे 2 मित्र स्वतंत्र सायकलवरून 5 किमी दक्षिणेला गेले. म्हणजे इथून कुठे गेले, 5 किमी दक्षिणेला गेले, इथे गेले. ठीक आहे, 5 किमी दक्षिणला त्याच्या मैत्रिणीला सुमाला तिच्या घरी भेटायला गेली. इथे कोण आहे, सुमा. इथे आहेत आपली सुमा, ही लक्षात. घरी भेटायला गेले. या ठिकाणाहून, हे बघा, या ठिकाणाहून हे तिघे, आता हे दोघं इथं, एक हा दुसरा काय, हा दुसरा इथे आला आणि तिघही इथे आहे, हे लक्षात. आता हे काय म्हटले, या ठिकाणाहून हे तिघे मित्र स्वतंत्र सायकलवर 9 किमी उत्तरेला गेले. 9 किमीतून डायरेक्ट उत्तरेला म्हणजे काय, हे 5 आणि इकडे किती असेल, फक्त 4. इथे गेले, काय लक्षात. सायकलवर 9 किमी उत्तरेला व 2 किमी पश्चिमेला, व 2 किमी पश्चिमेला, म्हणजे 2 किमी इथे आले पश्चिमेला, हे लक्षात. आणि शेवटी 9 किमी दक्षिणेला. 9 किमी म्हणजे काय, हे 4 आणि हे 5 या रांगेमध्ये आले. पूर्ण किती आहे, हे 4 आहे आणि हे 5 आहे. ओके, इथे येऊन ठेवले. 9 किमी दक्षिणेला गेले व तेथे त्यांची सायकलवारी संपली, म्हणजे इथे येऊन सगळे थांबले तिघही. ठीक आहे, संपली. तर सर्वात जवळ कोणाचे घर आहे, मला सांगा. इथून जे सुरुवातीला तो होता, कोण होता सुरुवातीला, याचं नाव जमील. हा जो जमील आहे, इथून 5 किमी आहे. इथून हे दाना एक दूर आहे, इथून फक्त सुमा जवळ आहे. किती किमी आहे सुमा, फक्त. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आलं पाहिजे, इथून जे जवळ आहे तो आहे फक्त सुमा. म्हणून पर्याय क्रमांक किती, 4, सुमा. ही लक्षात लिहून घ्या, सुमा.
ठीक आहे, जायचं रे पुढे. काय म्हणते पहा, आता सुमा गेला, सुमा सुमा सोमा पूर्वेकडे 10 किमी चालत गेला. कुठे गेला? सोमा पूर्वेकडे, हा सोमा आहे, इथून हा पूर्वेकडे किती गेला रे? 10 किमी चालत गेला. त्यानंतर वळून दक्षिणेकडे 2 किमी, दक्षिण म्हणजे खाली, इथून किती आला तो? 2 किमी आला. तो पुन्हा वळून पूर्वेकडे 2 किमी, पुन्हा पूर्वेकडे वळला आणि 2 किमी गेला. ठीक आहे. त्यानंतर तो वळून उत्तरेकडे 7 किमी, उत्तरेकडे 7 किमी गेला, म्हणजे इकडे असा 7 किमी पर्यंत आला. ठीक आहे, गेला. तर त्याच्या सुरुवातीच्या स्थानापासून ते सध्याच्या स्थितीच्या स्थानापर्यंतचे अंतर किती? म्हणजे इथून जायचंय बरं आपल्याला, इथून कुठे जायचंय? इथे जायचंय. म्हणजे हे पूर्ण अंतर आपल्याला काढायचं आहे. हे काढण्यासाठी आपल्याला ही बाजू माहित पाहिजे. मग याला इथून जे आहे ना, हे असं पॅक करून घ्या पूर्ण, कारण इथं बनला तुमचा आता काटकोड. काय बनला? काटकोड. मग हे किती होतं रे? एकूण 10, आणि हे किती आहे? 2. 10 आणि 2 किती झाला इकडे? पूर्ण खालचा जो आहे पाया हा झाला 12. आता मला एक सांगा, हे पूर्ण किती आहे? 7. पूर्ण 7 आहे. 7 मध्ये हे 2 चालते का आपल्याला? नाही, हे 2 कमी करावं लागेल. मग 7 मधून 2 गेले किती राहिले फक्त इथे? 5. क्लिअर? कळत आहे? आता पायथागोरस वापरतोय. हा, x चा वर्ग बरोबर 5 चा वर्ग अधिक 12 चा वर्ग. x चा वर्ग बरोबर 5 चा 12 चा, सांगा हे किती झाले? 169. कशाचा वर्ग रे? 13. पर्याय क्रमांक किती आहे? 1. लिहून घ्या. गट क पूर्व 2022 चा तो क्वेश्चन होता. चला लिहून घ्या. आकृती व्यवस्थित काढा, ते चुकू नका. ठीक आहे रे? सकाळ नीलम सूर्याच्या दिशेने चालायला सुरुवात करते. कोणत्या दिशेने? सूर्याच्या दिशेने, म्हणजे पूर्वेकडे. सूर्याची दिशा म्हणजे काय? पूर्व दिशा. दिशेने चालायला सुरुवात करते आणि 8 किमी चालते. चला, इथून इथे आहे ती समजा कोण? नीलम. पूर्व दिशेला किती चालली ती? 8 किमी चालली. ती 90 अंश कोणात? डावीकडे. डावीकडे म्हणजे काय? वर की खाली? वर. खाली म्हटलं तर उजवीकडे होते, डावीकडे म्हटलं तर वर होते. ठीक आहे, डावीकडे वळते व सरळ 12 किमी चालते. इथून किती किमी चालली ती? 12 किमी. या 8च्या तुलनेत आपण थोडं जास्त घेतो, 12 किमी चालते. आणि पुन्हा 90 अंश कोणात? उजवीकडे. उजवी म्हणजे काय? तिकडे वळते आणि 8 किमी जाते. 8 किमी म्हणजे काय? इथून 8 किमी म्हणजे काय? फक्त इथे एवढं 8 किमी. ओके, 8 किमी जाते. तर ती सुरुवातीच्या स्थानापासून किती अंतर दूर आहे आणि कोणत्या दिशेला आहे? आता अंतर तर काढून घेऊ आपण. बघा, हे इथून आपल्याला हे अंतर काढायचं आहे. इथून हे अंतर काढायचं आहे. कळलं का? मग हे अंतर काढण्यासाठी आपल्याला हा काटकोन इथं तयार करावा लागेल ना असा. हे बघा, हा काटकोन. हे बघा, इथे झाला तुमचा काटकोन, म्हणजे हा काय झाला? कर्ण. मग हा कर्ण होत असेल तर ही बाजू माहित पाहिजे. ही किती आहे? 8. आणि ही किती आहे? 8. 8 आणि 8 16. हे किती आहे? पूर्ण 12. तर हे किती आहे? 12. ओके, ठीक आहे ना? हा, आता पायथागोरस कसं वापरू? 1 चा वर्ग बरोबर 16 चा वर्ग अधिक 12 चा वर्ग. सांगा, 1 चा वर्ग बरोबर 16 चा 256, 12 चा 144. ते दोन्ही मिळून किती झाले रे? 400. मग 400 कशाचा वर्ग आहे रे? 20 चा. हो झाला 20. आता 20 इथे आहे आणि इथे आहे, म्हणजे आपल्याला दिशा पाहावी लागेल. मग आपण होतो कुठे? इथे. मग एक लक्षात घ्या, थोडा इथे कोण टाकतोय मी, पहा तुमच्या लक्षात येईल. काय? असं जर कोण टाकला आपण या ठिकाणी, तुमच्या लक्षात येईल. पहा इथे हे कुठलं असते?
पूर्व इथे लिहिलंय मी. हे कुठले? उत्तर. मग उत्तर आणि पूर्वच्या मधातून पहा, बरोबर सांगा. मग ईशान्य आला पाहिजे. आपलं काय आला पाहिजे? ईशान्य आला पाहिजे की नाही? हे लक्षात. मग ईशान्यवाला पर्याय बघा. पर्याय क्रमांक किती रे? पर्याय क्रमांक 3. 20 किमी पूर्व पण आहे तिथे, लक्षात घ्या. तो नाहीये उत्तर आपला. 20 किमी ईशान्य हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. व्यवस्थित लिहून घ्या. तिथून सुरुवात करतो तिथे कोण टाकायचा म्हणजे परफेक्ट बरोबर तिथंच जाते ते. ठीक आहे ना? लिहून घ्या. जायचं पुढे. ठीक आहे. काय म्हणते पहा प्रश्न. एक्स आणि वाय हे दोन मित्र एकत्रित 50 मीटर इतके अंतर एकाच दिशेने धावतात व एका बिंदूपासून जाऊन पोहोचतात. आता वरून खाली येतात की खालून वरून येतात हे काही माहित नाही सध्या. पोहोचतात. त्यानंतर एक्स उजव्या बाजूला आपण एक आपल्या अंदाजाने घेऊया. पहा, एक्स आणि वाय हे दोन मित्र एकत्रित 50 मीटर इथे आहेत समजा. ते दोघे इथून मी इथे 50 मीटर पर्यंत त्यांना नेलं. किती पर्यंत नेलं? दोघांनाही सोबत गेले. किती गेले? 50. ओके. जाऊन पोहोचतात. त्यानंतर एक्स उजव्या बाजूला वळतो आणि 60 मीटर. उजवी बाजू म्हणजे काय? इकडली. हा एक्स इकडे आला. किती गेला तो? याच्या तुलनेत 10 जास्त, 60 गेला. हा एक्स आहे. धावतो. आणि वाय डाव्या बाजूला वळतो, 40 मीटर धावतो. वाय डाव्या बाजूला येतो. किती येतो तो? 40. हा आहे आपला वाय. ठीक आहे. डाव्या बाजूला वळतो आणि 40 मीटर धावतो. त्यानंतर एक्स डावीकडे वळतो आणि 50 मीटर धावतो. एक्स डावीकडे म्हणजे काय? हा एक्स डावीकडे वर की खाली? वर. किती गेला? इथून हा गेला परत 50. ओके. 50 मीटर धावतो. आणि वाय उजवीकडे वळतो. उजवी बाजू म्हणजेच वरची. किती? 50. तोही गेला. किती? 50च गेला. ठीक आहे. 50च गेला. हा 50 मीटर अंतर धावतो. तर आता ते दोघे मित्र एकमेकांपासून किती मीटर अंतरावर? सरळ अंतर काढा. संपलं. हे बघा, हे असंच काढा. हे 50 सेम आहे. हे आणि हे सेम आहे. मग मला एक सांगा, हे अंतर तुम्हाला काढायचं एवढं. किती? 100. हा इथून हे पूर्ण किती आहे? 100 आहे. म्हणजे 40 प्लस 60 बरोबर किती? 100 मीटर. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. हे लक्षात. पर्याय क्रमांक किती? UPSC C60 चा क्वेश्चन आहे 2022 चा. लिहून घ्या. आणि ही आकृती मी उलटी काढली तरी काही अडचण नाही ना सर. कशी काढा तुम्ही, उत्तर तेच निघणार त्याचं. लिहून घ्या. ठीक आहे. जायचं पुढे. चला काय म्हणते पहा. वसंत हा पूर्वेकडे तोंड करून उभा होता. गेला नाही, होता. उभा होता फक्त. तो तिथून 8 मीटर दक्षिणेकडे गेला. म्हणजे तोंड त्याचं तिकडे असेल पण तो दक्षिणेकडे जाताना कुठे गेला? दक्षिणेकडे गेला. म्हणजे दक्षिणेकडे किती गेला तो? 8 दक्षिणेकडे आला. ठीक आहे. गेला. उजवीकडे वळून 5 मीटर सरळ चालत गेला. उजवी बाजू कुठली? माझ्याकडे. इथून हा काटा जसा गेला उजवी बाजू किती आला? 5. इथून 5 म्हणजे कमी घेतोय. ठीक आहे. हे 5 पुढे चालत गेला. त्यानंतर उजवीकडे वळून परत वर किती गेला? 8 मीटर.
उजवी बाजू म्हणजे वरची. किती गेला तो परत 8 इथे झाला. ठीक आहे, 8 मीटर सरळ चालत गेला. पुन्हा डावीकडे वळून तो 8 मीटर सरळ चालत गेला. डावी बाजू कुठली आहे त्याची? इकडची. किती गेला तो? 8 आला. इथे परत 8 आला. चालत गेला. तर तेथून त्याच्या पहिल्या ठिकाणी सरळ चालत जाण्यास किती मीटर? बस इथून हे एवढं काढायचं आहे तुम्हाला. हे आहे इथून हे एवढं काढायचं, एवढं इथून इथपर्यंत. किती? हा किती आहे? 5. तर हा किती असेल? मग झाला ना 8 आणि 5 बरोबर काय? 8 अधिक 5 बरोबर 13. 13 किमी मध्ये आहे की मीटर मध्ये आहे? मीटर मध्ये आहे. पर्याय क्रमांक येईल का लक्षात? किती प्रश्न झाले हे? 10. बाकीचे प्रश्न आपण उद्याला करू. ठीक आहे, चला आज थांबून जाऊ, व्यवस्थित लिहून घ्या, समजून घ्या.